झी 24 तास एक पाऊल पुढे। कुणी घर देता का घर या सिनेमाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतंच मुंबईत पार पडलं। रोहन प्रधान या संगीत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली नेहा राजपाल आणि उर्मिला धनगर यांच्या आवाजाची जादू या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे। चला तर ऐकूयात। हे गाणं रेकॉर्ड होतंय कुणी घर देता का घर या मराठी सिनेमासाठी। राजेश देशपांडे दिग्दर्शित या सिनेमाला रोहन प्रधान यांनी संगीत दिलंय। नेहा राजपालच्या आवाजात एक हळदीचं गाणं नुकतंच रेकॉर्ड झालं, तेव्हा या हळदीच्या गाण्याचं वैशिष्ट्य नेहानं सांगितलं। हळदीचं गाणं हे गायला मिळणं म्हणजे प्रत्येक घरात ना लग्नाचा इव्हेंट होतोच, तर द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट सॉन्ग बिंग प्लेड एव्हरीवेअर ते वाढतं पटकन। तर खूप एक्साइटमेंट आहे की चला हळदीचं गाणं गायला मिळतंय। रोहन प्रधानने फार छान त्याला एक गाण्याला डिझाईन केलंय। म्हणजे दोन फॅमिलीज आहेत, नवऱ्याची आणि नवरीची, आणि एक फॅमिली त्याच्यातली आगरी आहे आणि एक अर्बन फॅमिली आहे। त्यामुळे साऊंड डिझाईन फार ट्रिकी असतं की नेमकं कसं ठेवावं, ते अर्बन फीलचं गाणं असावं का आगरी टाईपचं गाणं असावं। तर तो छान ब्लेंड केलेला आहे ट्रॅक, आणि एक्स्ट्रीमली गुड जॉब डन बाय रोहन प्रधान ॲज युजुअल। दोन बाज एकत्र या गाण्यात ऐकायला तर मिळणारच आहेत, शिवाय पारंपरिक वाद्यांचा सूरही या गाण्यात ऐकायला मिळणार आहे। एक आदिवासी सॉन्ग आहे जे आम्ही उर्मिलाकडनं करून घेतलंय। एक हळदीचं गाणं आहे जे नेहा करणार आहे, आणि एक लव्ह सॉन्ग आहे, आणि असेच 3-4 वेगळे अजून गाणी आहेत। सगळ्यामध्ये बेस्ट पार्ट हा आहे की मला फ्रीडम आहे पूर्णपणे। कठीण पार्ट हा आहे की गाणी स्वतः आमचे जे दिग्दर्शक आहेत राजेश देशपांडे त्यांनी स्वतःने लिहिलेली आहेत, राजदादाने। आदिवासी गाण्यामध्ये आम्ही लोकांनी ढोल त्याचे, पण तो ढोल पण आम्ही लोकांनी टिपिकल आदिवासी फीलचा जसा चांबड्याचा ढोल असतो तशा टाईपने तो एक मेलो साऊंड असतो त्याचा, तो क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मुळात तर मी खरं खेळलोय तर गाण्याच्या सॉन्ग टेक्स्चर्सवरती, म्हणजे जे वोकल टेक्स्चर्स आहेत प्रत्येक गाण्याच्यासाठी त्याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। तर उर्मिला धनगरचा रांगडा सूरही या सिनेमातून आपल्याला ऐकायला मिळेल। मी खूप एक्सायटेड असते की कधी हा सिनेमा येईल आणि त्यातलं गाणं कधी लोक ऐकतील। तसंच मला आता ह्या सिनेमाबद्दल देखील वाटतंय, कारण भरत जाधव आणि क्रांती रडकर तितकेच सिनियर्स ऍक्टर्स आहेत आणि त्यांच्यावर आता हे गाणं माझं दिसणार आहे, आणि तो एक वेगळाच अनुभव। कारण मी इतके सुंदर मी ते गाण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मुळात मला खूप आवडलं ते गाणं। एकूणच रोहन प्रधानचं प्रयोगशील संगीत, नेहाचा मधाळ स्वर, तर उर्मिलाचा रांगडा बाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशी आशा आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।